पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नाथ महाराजांचे भावार्थ रामायण बालकांड अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो अनाद्याद्या, ज्याचा आरंभही कळत नाही आणि शेवट लागत नाही, वेद वेदांताला वंद्य असलेला हे परमवंद्य भगवंता श्री गणेशा, तुला माझं पहिल्यांदा नमन असो। तू अरूप आहेत, निर्गुण निराकार आहेस, पण तुझी पुष्कळशी रूप आहेत, कल्पनेचाही लोप होतो अशी एवढी तुझी रूप आहेत। आणि अशा निर्गुण निराकार निर्विकार गणपती बाप्पा, तुम्हाला माझं नमन असो। माझ्या बुद्धीला ही ग्रंथ रचना करण्यासाठी आपण चालना देवी। ज्ञान देणारा असा परश तुझ्या हातामध्ये आहे, नित्य स्मरणाचा अंकुश आहे आणि आनंदाचे सुरस असे मोदक तुझ्याजवळ आहेस, जे तुझ्या निज भक्ताला तू देतो आहेस। अशी स्तुती आणि स्तवन नाथ महाराजांनी गणपती बाप्पांची केलेले। गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि नाथ महाराजांच्या वाणीवरती बसलेले आहेत। मग असे गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यानंतर विघ्न ते निर्विघ्न झालेला आहे, ज्ञान स्फुरण झालेलं आहे। भावार्थ रामायण जे आहे ते वदवण्यासाठी प्रेरणा गणपती बाप्पाची स्तुती झाल्यानंतर नाथ बाबा एकनाथ महाराज हे सरस्वतीला वंदन करू लागलेले। हे सरस्वती माता, तू चित्ताला चैतन्य देणारी, चेतना शक्ती देणारी आहे, सर्व स्फूर्ती देणारी आहेस। अमूर्ताची मूर्ती असं जे तुझं स्वरूप आहे, तुझं हंस हे वाहन आहे आणि त्या हंसावरती आरूढ होऊन गुह्यार्थातलं जे गूढ आहे तेच या ग्रंथामध्ये उघड करून दाखवण्यासाठी ती जी शक्ती आहे ती शक्ती दे अशी विनंती करू लागलेले आहेत। ओंकार तीच विना आहे। त्रिमात्रा म्हणजे त्या 3 तारा आहेत। वेदाचं जे असं गहन असा अर्थ आहे तोच परमार्थता आहे। अगाध असं सुंदर स्वरूप आहे। चराचराला प्रकाश देणारी, हे सगळा जो जगाचा पसारा आहे तो जगदाभास आहे। स्वतःच्या प्रभेच्या योगे करून तू त्याला चैतन्य चेतना दिलेली आहे। अशी स्तुती नाथबाबांनी केली। सरस्वती माता सुप्रसन्न झालेली आहे आणि नाथ महाराजांना वरदान देऊ लागलेले आहे, म्हणू लागलेले की हे नाथ महाराजा, तुम्ही ताबडतोब ही भावार्थ रामायणाची कथा वर्णन करा, लिहा। भावयुक्त अंतःकरणानं ती पूर्ण करा, ती मला मान्य आहे। ते प्रिय संतांना मी मान्य करीन। त्याच्यानंतर नाथ महाराज हे संतांना वंदन करू लागलेले आहेत की दुःख पीडित लोकांना चातकाप्रमाणे आनंद देणारे, त्रिविध तापाचं शमन करणारे असे संत असतात, ज्यांची संगत झाल्याच्या नंतर सर्व कर्माची निवृत्ती होते, स्वधर्म सच्छंती येतात, भावार्थानं परमार्थ प्राप्त होतो। सत्संगाच्या संगतीनं परमार्थ हा पाल्हाळला जातो आणि त्याला अतिशय गोड अशी फळं भरायला येतात, स्वानंद फळं प्राप्त होतात आणि मग जीवन सफळीत होतं।
बीजत्वाचा देठ, स्वानंद रसाळ फळ, त्याचा घोट घ्यायचा अनुभव सत्संगतीनंच प्राप्त होतो, असं संतांचं महिमान आहे. असं बोलणं आणि एवढं संतांचं महती सांगणं, तरी कथेला आपण अवधान द्यावं असं सांगितल्यानंतर सगळे संत सज्जन हे सुखावले गेलेले आहेत आणि म्हणू लागले, हे नाथ महाराजा, तुमच्या मनातलं मनोरथ पूर्ण होईल. आणि म्हणून आम्हालाही रामकथा अतिशय आवडते आहे. तिथं तर तुम्ही एक रसाळ असे वक्ते आहात. आणि म्हणून संत स्वतः नाथबाबांची स्तुती करू लागलेले आहेत. याच्यानंतर एकनाथ महाराज हे कुलदेवतेचं स्तुत्या आणि स्तवन करू लागलेले आहेत. कुलदेवीची त्याची प्रार्थना करू लागलेले आहेत की सद्गुरूचं बोलणं बोध परशुराम असतो, अनेकत्वातून एकत्वामध्ये मिरवली गेलेली अशी तू कुलदैवता आहेस. आणि म्हणून हे मूळ अन्वय असलेल्या कुलदेवता, तुझ्या आशीर्वादाशिवाय द्वैताची झाडणी होऊ शकत नाही. एक पण या जनामध्ये, वनामध्ये, मनामध्ये, डोळ्यामध्ये, त्रिभुवनामध्ये नांदू शकत नाही. ब्रह्मा, हरी आणि महादेव त्रिगुणी तिन्ही अवतार त्रिगुणांचे प्रिय आहेत, केलेले आहेत. ब्रह्मा, हरी आणि हर हे या जगदंबराचं तू खेळणं केलेलं आहे. आणि मग हे जे चैतन्यरूपी आकाश आहे ते प्रिय अशा या कुलदेवीने केलेलं आहे. हे जगदंबा, तुझा उदो उदो कार असो. या रामकथेची शोभा अतिशय आवडीनं मला तू प्राप्त करून दे. तेच भावार्थ रामायण मी निरूपण करतो आहे. जे काही न्यून राहील, कमी राहील, तिथं तू वरदान दे. त्याच्यानंतर सद्गुरू जे आहेत त्या सद्गुरूंना नमन करू लागलेले, सद्गुरूची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत. आत्मज्ञानरूपी वज्राचा पिंजरा असलेला माझा सद्गुरू आहे, ज्याच्याने हा संसार सुखरूप होतो आहे. ज्या सद्गुरूंचा हात माझ्या मस्तकावरती आहे, तिथं मीपणाला अजिबात थारा नाही. मीपणाचा घात होतो आहे आणि तोच मी एक परमात्मा आहे याची प्राप्ती होते आहे. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म आहे असा जिथं साक्षात्कार होतो आहे, तेच माझे गुरु जनार्दन स्वामी. एका जनार्दना शरण मी तू पण विराले, ज्ञानाच्या युगे करून अशी अवस्था होते. आणि म्हणून जनार्दन स्वामींचं मी एक लाडका असा शिष्य आहे, लाडकं बाळ आहे. आणि म्हणूनच त्यांनी नाव दिलं गेलेलं आहे. त्यांनी मला अनुग्रह दिलेला आहे, माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला. मी माझ्या गुरुला अनन्य भावानं शरण आहे. जनार्दन स्वामी हेच माझे मन आहेत, जनार्दन स्वामी हेच माझी दृष्टी आहे. जनार्दन स्वामींच्या वरदानामुळंच माझ्या मुखातून हे रामायण व्यक्त होत आहे. म्हणून वक्ता हा जनार्दन स्वामीच आहेत. जनार्दन स्वामी हे गतीला गती देणारे आहेत. जनार्दन स्वामी माझे गुरु सद्गुरू हे मतीला मती देणारे आहेत. जनार्दन स्वामी हे स्फूर्ती देणारे आहेत. सर्वस्व हे माझे गुरु जनार्दन स्वामी आहेत. आणि म्हणून निजांगाच्या युगे करून ज्यांचं नाव जनार्दन आहे, त्यांनी 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय आणि मन म्हणजेच लिंगदेह, या लिंगदेहाचं मर्दन केलेलं आहे. तोच करता आहे, मी अकर्ता आहे. हे बोलणं सुद्धा मूर्खता आहे. कारण मी करता, तो करता हे परम मूर्खतेचं निव्वळ लक्षण आहे. कारण मी तूपणा हा जनार्दन स्वामींनी ठेवलेलाच नाही. माझ्या गुरुवर्यानं
मी तूपणाच्या बाजूला केलेला आहे. आणि म्हणून हे गुरुवर्या, तुमच्या कृपेनं हे भावार्थ रामायण कथा पुढं आता चालवावी असं म्हणू लागलेले आहेत. मग रामायणाचं मूळ सांगू लागले. अज राजापासून उत्पत्ती झाली. दश इंद्रिय ही अतिशय समर्थ म्हणून राजा दशरथ तिही लोकांमध्ये विख्यात झाला. मूळ आजत्व दृष्टी होती आणि आजन्मा राम जन्माला येईल म्हणून ही रामायणाची मूळ गोष्ट शास्त्राच्या क्रमानं परमार्थानं आलेली आहे. रावणाच्या नित्यांकित 33 कोटी देव झाले. ब्रह्मादिक देवांना अद्भुत अशी चिंता लागली गेलेली आहे. आणि मग सगळेजण रमापती रमानाथ विष्णू भगवंताच्या जवळ गेलेले आहेत आणि राक्षसांचा घात करण्यासाठी विनवणी करू लागले. तेव्हा भगवंताने सांगितलं की मी रघुनाथ म्हणून या पृथ्वी तलावरती अवताराला येईल आणि लक्ष्मी ही आमच्यामध्ये कलहाचं कारण होईल आणि मग मी निशाचरांचा राक्षसांचा अंत करीन. तुम्ही सगळे देव ताबडतोब वानर व्हा आणि अवतार घेण्यासाठी पुढं चला. आपण सगळेजण हे वचन सत्य करू. देवांची बांधवडी सोडवण्यासाठी, स्वधर्म वाढवण्यासाठी, नाममोक्षाची गुढी उभा करण्यासाठी आणि सूर्यवंशाची मोठी ख्याती करण्यासाठी आपण अवताराला जाऊ, अवतार घेऊ असं विष्णू भगवंतानी सर्व देवांना, ब्रह्मदेवांना सांगितलेलं आहे. त्याच सूर्यवंशामध्ये अजराजाचा मुलगा मीच ब्रह्म आहे या भावनेनं युक्त असलेला दशरथ राजा जन्माला आला. धर्मयुक्त स्वधर्मी त्या दशरथ राजाला 3 चतुर आणि शहाण्या राण्या होत्या. लोकोत्तरामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा धर्मपत्न्या आणि त्यांची नावं पुढं ऐका. थोरली कौशल्या माता ती सुविद्या होती. दुसरी सुमित्रा माता ती बुद्धी होती आणि तिसरी कैकेयी माता ती अविद्या होती. त्या कैकेयीच्या बरोबर तिच्या माहेरातून आंदण म्हणून आलेली दासी मंथरा ही कुविद्या त्या अविद्येच्या पाशी म्हणजे कैकेयी मातेपाशी राहत होती. पुढे आपल्या उदराला आदिमूर्ती भगवंत येईल, पण अगोदर संतती नव्हती आणि त्याच्यामुळं अपुत्रपणानं तो जो राजा आहे दशरथ महाराज अतिशय उद्युत होते, अतिशय निराश होते. त्यांना राजभवनामध्ये सुख वाटत नव्हतं. सिंहासनावरती बसले तरी सुख वाटत नव्हतं. भोगस्थान आहेत त्याच्यामध्ये मान सन्मान कुठंही सुख लागेना. सुख कुठं अलंकारामध्ये मिळेना, सुख वस्त्रामध्ये मिळेना, सुख भोगामध्ये मिळेना, सुख लोकांच्यामध्ये मिळेना. छत्र आहेत, चामर आहेत, स्तुती करणारे लोक आहेत, पण पोटातून मात्र दुःख वाटू लागलेलं आहे. निराशा आहे की आपल्या पोटी मुलगा नाही याच्यासाठी. आणि म्हणून अतिशय विषयासक्त ते झालेले आहेत. जसा एखादा आंधळा माणूस आहे पण तो स्वतःच्या जवळच्या कोणालाही दिसू शकत नाही आणि तशी असणारी अवस्था झालेली आहे. देखणी अवस्था मात्र राजा दशरथाला नाही. आपल्याच पोटी राम जन्माला येणार आहे हे मात्र त्यांना माहीत नाही. आणि म्हणून दशरथ महाराज जनस्थानाच्या ठिकाणी शिकारीसाठी निघून गेले. वनामध्ये एकाकी फिरू लागलेले आहेत. शहरामध्ये राहावं, अयोध्येमध्ये राहावं, लोकांमध्ये राहावं हे त्यांना आवडेना असं झालं. पुत्र संतती पोटी नाही आणि म्हणून मग आता काय करावं म्हणून शिकारीसाठी वनामध्ये निघून गेलेले आहेत. दुसऱ्याचा सहसा घात हे
दशरथ महाराजांना मात्र कधी हे माहीत नव्हतं. दुसऱ्यासाठी कळवळा होता आणि पुढं रघुनाथ हे पोटी येणार होते आणि त्याच्यामुळं दशरथ महाराज हे विरक्त झालेले आहेत, वनामध्ये गेलेले आहेत, एकाकी एकटेपणानं फिरू लागलेले आहेत, वनफळांचा आहार करू लागलेले आहेत. राजउपचार राजभोग त्यांना आवडेनासे झालेले आहेत. पुत्रकामणीनं अतिशय यत्न प्रयत्नशील असलेले ते दशरथ महाराज मात्र विरक्त झाले आणि मग होणारासारखी जी बुद्धी असते ती बुद्धी माणसाला उत्पन्न होत असते आणि तीच अवस्था झालेली आहे. अंधारी रात्र आहे आणि त्यावेळेला दशरथ महाराजांच्या मनामध्ये विचार आला की आपण आता शिकार करावी. त्याच अंधाऱ्या रात्री श्रावण बाळानं आपल्या माता पित्यांना खांद्यावरती कावडीमध्ये घातलेलं आहे आणि श्रावण बाळ पितरांना घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. तो श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कधीही विसंबत नव्हता. अंधारामध्ये अंध माता पिता त्यांना झाडाच्या खाली ठेवलं गेलेलं आहे आणि मग खांद्यावरती झारी घेऊन जो पाणी आणण्यासाठी तो जाऊ लागलेला आहे. पाण्याच्या कडेला गेलेला आहे. ते कमंडलू जे आहे ते कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं. बुडबुड बुडबुड असा त्या कमंडलूमध्ये पाणी जात असताना आवाज आला. त्याच वेळेला त्या बुडबुड पाण्याच्या आवाजाच्या दिशेनं दशरथ महाराज हे कसे होते तर फार शुरू होते. श्रवणानं शब्दभेद करणारे होते. ज्या बाजूनं बुडबुड पाण्याचा आवाज आला तिकडं ताबडतोब त्या लक्षावरती बाण सोडला गेलेला आहे आणि मग तो बाण जाऊन लागला गेलेला आहे. श्रावण बाळाला बाण लागल्याबरोबर श्रावण बाळ म्हणू लागलेलं आहे, कोणत्या सभाग्यवंताचा भान रामनामाचं स्मरण करत आलेलं आहे. श्रावण बाळाला बाण लागला. माता पिता आणि देहममता सगळी संपली गेलेली आहे. माता पित्याचा आठव राहिला नाही. रामनामाचा स्मरण करत त्या श्रावण बाळानं देहत्याग केलेला आहे. अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण आहे. परम असं भाग्य श्रावण बाळाला प्राप्त झालेलं आहे. तो बाण नव्हता तर पूर्ण ब्रह्म स्मरण होतं आणि त्या ब्रह्माचं भगवंताचं स्मरण करत करत प्राण त्यागलेलं आहे. दशरथ महाराज बोलू लागलेले, कोण्या साधूचं हे वचन आहे, माझ्या पापाचं निरसन नाश झाला. माझ्या हे संपूर्ण रामनाम मी ऐकलेलं आहे. श्रामनामाच्या योगी करून राजाला वाटू लागलं की ब्रह्महत्या झालेली आहे. रामस्मरणानं देह त्यागलेला आहे. नित्य मुक्तता श्रावण बाळाला प्राप्त झाली. रामनाम हे कसं आहे तर शुद्ध आणि अतिशय पवित्र आहे. ते पाप्याला मुक्त करतं आणि म्हणून ब्रह्महत्या दशरथाकडून झाली. अति अलिप्त असं रामनाम आहे. दशरथ महाराजांनी जेव्हा येऊन पाहिलं त्यावेळेला श्रावण बाळाला बाण लागलेला होता. त्याची पित्र हे पुत्र मोहानं राजाला त्याच वेळेला त्यांनी शाप दिला आणि म्हणू लागलेले आहेत की हे दशरथा, तू आम्हाला पुत्र दुःख दिलंस, तू ही पुत्र शोकानं मरण पावशील. आणि तोच शाप राजाला आनंददायक हर्षयुक्त वाटू लागला की या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी मला शाप दिलेला आहे की तू पुत्र करून मरशील, म्हणजेच मला आता पुत्र होईल. ब्राह्मणाचा शाप हा फुकट कधी जात नाही, व्यर्थ जात नाही आणि म्हणून मला पुत्रप्राप्ती होईल. दशरथ महाराजांना आल्हाद वाटू लागला, आनंद वाटू लागलेला आहे. हा शाप नाही, हे परम अमृत आहे असं
दशरथ राजाला वाटू लागलं, माझ्या पोटी राम अवतरेल. शापच ते वचन झालेलं आहे, सुखरूप झालेलं आहे आणि पुत्र झाला इत्यंभूत असे निश्चितार्थ हृदयामध्ये. आणि दशरथ महाराजांनी ठाण मांडलं गेलेलं आहे. उद्वेग रहित झालेले आहेत, दुःख रहित झाले. आणि मग त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दारुण असा शाप दिला. दोघांनीही प्राण सोडला. तिघांच्या देहाला उचललेला आहे. दशरथ राजानं त्यांची सर्व उत्तर क्रिया पूर्ण केली. श्रावण बाळ हा पूर्वजन्मामध्ये मासा होता आणि त्याच पाण्याच्या तलावाच्या कडेला, त्या पाण्याच्या कडेला 2 पक्ष्यांचं एक जोडपं राहत होतं. आणि मग तिथलं पाणी आटू लागलं. हे पाहिल्याच्या नंतर त्या दोन्ही पक्ष्यांच्या जोडप्याबरोबर या माशाचं सख्य होतं. पाणी आटू लागलं हे त्या जोडप्यानं पाहिलं. त्याला आपल्या चोचीमध्ये धरलेलं आहे आणि जिथं भरपूर पाणी आहे तिकडे घेऊन जाऊ लागल्या. वाटेमधून जात असताना तिथं मोठं वन होतं आणि त्या वनातून जात असताना तिथं संकट आलं. तोच मासा जमिनीवरती पडलेला आहे. मासा मरण पावला हे पाहिलं आणि त्या दोन्ही पक्ष्यांनी, नर मादी दोघांनीही ऋणानुबंध म्हणून त्याच वेळेला आपला देह त्यागला गेलेला आहे. तो मासा म्हणजेच श्रावण बाळ आणि ते पक्षी म्हणजेच श्रावण बाळाचे आईवडील, अशी मूळ पुराणातली कथा आहे. नाथबाबा सांगू लागले, राजाला रामनामानं दोषातीत केलं गेलेलं आहे. लोकप्रवृत्ती शास्त्रासाठी अश्वमेध यज्ञ करावा असं वशिष्ठ ऋषींनी सांगितलं. ब्रह्महत्येचा डाग फेडण्यासाठी अश्वमेध या यज्ञ हे राजा तुला करावं लागेल, त्याच्याशिवाय तू शुद्ध होणार नाही असं वशिष्ठ ऋषींनी सांगितलेलं आहे. पण त्यावेळेला मात्र अतिशय आवर्षण पडलं होतं. राजाकडून ब्रह्महत्या घडली गेलेली आहे. राज्यात पाऊस पडत नाही आणि म्हणून मग पाऊस पडण्यासाठी आता काय करावं असा विचार करू लागलेला आहे. गवताची काडी मिळेना, सगळे झरे कोरडे पडले गेलेले आहेत, वृक्ष वाळून गेले, नद्यांचं जलस्रोत आटले गेलेले आहेत, प्रजा घरोघरी आकरुंदू लागलेली आहे, गायी हंबरडा फोडू लागलेले आहेत, ब्राह्मणाची सगळी कर्म ती राहून गेलेली आहेत, नित्यकर्म राहून गेलेले आहेत, प्राणी मात्र सगळे हाहाभूत झाले. आणि ही सगळी लोकांची अवस्था पाहिलेली आहे. दशरथ राजाला अतिशय मनामध्ये कळवळा वाटू लागलेली आहे. आणि मग त्यांनी शुक्राबरोबर, दैत्यगुरु शुक्राचार्यांच्याबरोबर युद्धासाठी दशरथ महाराज निघाले. दशरथ महाराजांची शक्ती कशी, तर त्यांनी इंद्र जो आहे त्या इंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी जाऊ लागले. कारण पाऊस पाडणारा इंद्र आहे. आणि म्हणून दशरथ महाराज रथ चालवू लागले, स्वर्गाला जाऊ लागलेलं आहे. आणि मग त्याच वेळेला आवडती राणी असलेली कैकेयी तीही जाऊ लागलेली आहे. ती म्हणू लागलेले, तुम्ही स्वर्गाला जात आहात तर मी सुद्धा स्वर्ग पाहून येईन. आणि मग वशिष्ठांनी त्याच वेळेला पुढचं भविष्य जाणलं गेलेलं आहे. सांगितलं, महाराज तुम्ही या राणीला बरोबर न्यायला पाहिजे. आणि मग दशरथ महाराजांची अतिशय प्रीतीची राणी कैकेयी मातेला रथामध्ये एका क्षणामध्ये बसवलेला आहे. ताबडतोब इंद्रलोकाच्या ठिकाणी पोचलेले आहेत. संग्रामाला सुद्धा सुरुवात झाली, युद्धाला सुरुवात झालेली आहे. अतिशय शूरवीर असे दशरथ महाराज आहेत. आणि त्याच वेळेला त्यांनी घनघोर असं युद्ध केलं. इंद्रानं धाक घेतलेला आहे, दैत्यसेनाबरोबर बोलावले गेलेले. आणि मग दशरथ महाराजांनी एकेकाला बाणामध्ये खिळून टाकलं. पावसाचा धारांचा वर्षाव व्हावा असं युद्ध, असे बाण
दशरथ महाराजांनी सोडले. राजाने त्या सर्वांना विरत केलेला आहे. मुकुट जमिनीला पाडलेले आहेत, मोकळे केस सुटलेले आहेत, पळू लागलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर वृक्षपर्वा नावाचा जो दैत्यांचा राजा होता तो युद्धामध्ये हाताहत झालेला आहे, जर्जर झालेला आहे. दैत्य सेना सगळी पळू लागलेले, कुंथू लागलेले, कणू लागलेले. इंद्रानं घनघोर असं युद्ध केलं, पण अचूक विंदान करणारे दशरथ महाराज सिंहनाद केला गेलेला आहे. आणि त्या दैत्यापुढं, दैत्यगुरूच्या पुढं शुक्राचार्यांच्या समोर गेलेले आहेत. दैत्यगुरू शुक्राचार्यांचं अलौकिक अपूर्व असं युद्ध कौशल्य होतं. त्याने काय केलं, दशरथ महाराजांच्या रथाचा आख जो आहे तो आख छेदला गेलेला आहे. त्याच वेळेला कैकेयीनं आपला हात त्या आखामध्ये घातला आणि राजाला मात्र पराणमुख होऊ दिलं नाही, माघारी फिरू दिलं नाही. राम प्रताप दशरथ महाराजांच्या पोटी होता आणि त्याच्यामुळं दैत्यगुरू शुक्राचार्याच्या दृष्टीवरती झापड पडलेली आहे. धाकानं पळू लागलेले आहेत. रणांगणामध्ये पाठ दिलेली आहे. ब्राह्मण म्हणून दैत्यगुरू शुक्राचार्यांना मारलं नाही, त्यांचा घात केला नाही. दशरथ महाराज विजयी झाले. सर्वांना अतिशय आनंद झाला. सगळं पाणी आड मोकळे झालेले आहेत. तात्काळ पाऊस पडू लागलेला आहे. गाईचं साकडं फिटलेलं आहे. ब्राह्मणांनी यज्ञ चालू केले. स्वाहा स्वाध्याकार सगळे चालू झालेले आहेत. देव पितर यांना आनंद झालेला आहे. दशरथ महाराजांच्या वरती अपार असे फुलांचे वर्षाव करू लागले. अवघे जय जयकार करू लागले. इंद्रालाही आनंद झाला. दैत्यांचा पराभव झाला. दैत्यगुरू शुक्राचार्य पराभूत झाले म्हणून इंद्राला संतोष झाला. इंद्रानंही पावसाचा वर्षाव केलेला आहे आणि दिव्य वस्त्र अलंकार दशरथ महाराजांना दिले. इंद्रानं थोर असा सन्मान केला. सगळे सुरवरगण संतुष्ट झाले. दैत्यगुरूला पराभूत केलं. याचा आनंद बृहस्पतींनाही झाला. त्यांनीही दशरथ महाराजांना पोटाशी धरलं. देवगुरु बृहस्पती वरदान देऊ लागलेले आहेत, हे दशरथ राजा, जे जे तुझ्या मनामध्ये मनोरथ आहे ते सगळं तुझं पूर्ण होईल. तुला पुत्र संतती प्राप्त होईल. आणि एक श्रेष्ठ अशी युक्ती मी तुला सांगतो की तू विभांडकाच्या हातून अयोध्येमध्ये पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कर. विभांडक हा नित्य वनवासी आहे. तो तुला भेट देणार नाही. मृगीसूत आहे. शृंग ऋषीजी या ऋषींचा तो मुलगा आहे. आणि त्याला काय करावं लागल तर स्त्रियांच्या योगे करून त्याला वश्य करावं लागल. त्याचा छळ करावा लागल. त्याला छळून आपल्या नगरीमध्ये आणावं लागल. आणि मग त्याला तिथं आणल्यानंतर आपल्या कन्येशी त्याचा विवाह लावून द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. तो पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण होणार नाही. आणि म्हणून तुला संतान नाही. याच्यासाठी तुझा जवळचा मित्र जो शांतनू आहे त्याची कन्या तुला दिलेली ती शांता आहे. त्या शांताचं तू त्या शृंग ऋषीच्या मुलाबरोबर त्या विभांडकाबरोबर लग्न लावून दे. असं देवगुरू बृहस्पतींनी दशरथ महाराजांना सांगितलं. युद्धामध्ये रथाचं चाक निघून पडलं. आख छेदला गेला. पण ते चाक मात्र बाजूला पडू दिलं नाही. त्याच्यामध्येच हात घालून तो रथ कैकेयी मातेनं धरला. म्हणून दशरथ महाराज म्हणू लागले, हे कैकेयी, तू जे मागशील ते मी तुला देईन. माझं वचन घे. त्यावेळेला ते म्हणू लागलेले की हे प्राणनाथा, तुमच्याने मला काय अपूर्ण आहे. स्वर्गादी दिवभूषण सगळे भोग तुमच्यामुळेच मला प्राप्त आहेत.
कल्पतरू पारिजातकाचा मळा माझ्याजवळ आहे. तुझ्यामुळंच माझ्या गळ्याला शोभा आहे. स्वर्ग सुखाचा सगळा सोहळा, स्वर्गातले सगळे भोग तुमच्यामुळेच मला प्राप्त आहेत. हे शरीर तुमच्यामुळंच मला स्वर्गभुवन वाटतं आहे. तुमच्याजवळ मला काय कमी आहे? मी सुखसंपन्न आहे. आणि मग असं हसून राजा दशरथ महाराजांना ते बोलू लागलेले, तुम्ही मला जी भाक दिलेली आहे ती मी विशेष काळ आल्याच्या नंतर मी तुमच्याकडून मागून घेईन. राजा म्हणू लागलेला आहे, सत्यवचन आहे, ही माझे भाषेचं वरदान आहे. जेव्हा तू मागशील त्यावेळेला तात्काळ मी ते वर तुला देईन. अशी कर्तळ भाष असं वचन दशरथ महाराजांनी कैकेयी मातेला दिलं. अशा पद्धतीनं दशरथ महाराजांनी ख्याती केली. स्वर्गातले देव वाहवा करू लागले, दिग्गज वर्णन करू लागले. त्रिजगतामध्ये कीर्ती पसरली. यश, कीर्ती, औदार्य, गुण, गांभीर्य, अतिधैर्य, दशरथाचं वीर्य, शौर्य, शक्ती स्वर्गामध्ये सुरगण देवगण वर्णन करू लागले. देवांना, दैत्यगुरूंनाही जिंकण्याची ताकद, एवढा प्रताप दशरथ महाराजांच्यामध्ये आहे. ही लौकिक तीही लोकांमध्ये पसरलं गेलं. पुढं प्रभू रामचंद्र अवताराला येतील, सर्व संपदा हाती आली आणि म्हणून श्रीमंत दशरथ महाराजांची कीर्ती अशी पसरली गेली. स्वर्गामध्ये दशरथ महाराज यांना इंद्रानं पुष्कळ दिवस ठेवून घेतलं. अतिशय प्रेमानं दिव्य भोग भोगले. आणि त्याच्यानंतर स्वर्गातले सर्व मान घेतल्याच्या नंतर दशरथ महाराज अयोध्येला परत आले. गुड्या उभारलेल्या आहेत, तोरणं बांधलेले आहेत. अयोध्यामधल्या सर्व नर नारींना, सर्व लोकांना अतिशय आल्हाद झालेला आहे. घरोघरी गुड्या उभारल्या गेलेल्या आहेत. जागोजागी दशरथ महाराजांची आरती करू लागलेले आहेत. भाट गायन करू लागलेले आहेत. ओवाळण्या करू लागलेले आहेत. ब्राह्मण शांती पाठ जपू लागले. भाट गर्जना करू लागलेले आहेत. पाय घड्या टाकू लागलेले आहेत. दशरथ महाराजांचा प्रताप गहन आहे. तो मी अतिशय अल्प प्रमाणात इथं सांगितला. असं नाथबाबा सांगतायत, कारण कथा ही खूप वाढली जाईल. ग्रंथ अफाट होऊ नये, ग्रंथ हा अतिशय मोठा होऊ नये, याच्यासाठी ग्रंथामधला जो मुख्यार्थ आहे तोच इथं परमार्थ वर्णन केलेला आहे. जनार्दन स्वामींना शरण जाऊन दशरथ महाराजांच्या प्रतापाचं लक्षण ही कथा संपूर्ण केलेली आहे. प्रभू रामचंद्रांचं आगमन पुढं होईल. आणि म्हणून स्वस्ती श्री भावार्थ रामायण बालकांडाई एकाकारिकाया दशरथ विजयाभिगमनम नाम प्रथमोध्याय. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.